विचार आणि समाजाची प्रागतिक जी व्यवस्था आहे त्यात वाचन संस्कृतीचं आणि अभ्यासिकेचं फार महत्त्वाचं योगदान आहे. मोठ्या शहरांमध्ये व्यावसायिका अभ्यासिका ज्या आहेत त्या व्यावसायिक प्रक्रियेने उभ्या केल्या. तिथेही विद्यार्थ्यांना बऱ्याच सोयीसुविधा आहेत, पण तिथे पैसे खर्च करावे लागतात. त्या सोयीसुविधा एखाद्या छोट्याशा गावात, म्हणजे जिथे जिल्ह्याचं नाही किंवा तालुक्याचं ठिकाण नाही, छोटंसं गाव आहे, अशा ठिकाणी अभ्यासिका सुरू करावी आणि तिथे जे विद्यार्थी आहेत अवतीभोवती त्या गावाला किंवा त्या गावाच्या अवतीभोवती जे विद्यार्थी आहेत त्यांना एक असा मंच उभा करून द्यावा की ज्यामध्ये त्यांना तिथे अभ्यास करता येईल, त्यांना वाचनाची आवड लागेल. त्यांच्या ज्या आता कुठलीही परीक्षा म्हटली, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हटली की त्या अभ्यासिकेचं किंवा ज्या बदलणाऱ्या घटना आहेत त्यासाठी जी अद्ययावत पुस्तक आहेत त्याची फार मोठी भूमिका असते. विद्यार्थ्यांना, शहरी विद्यार्थ्यांना हे इझिली प्राप्त होऊ शकतं, पण ग्रामीण विद्यार्थ्यांना ह्या प्रक्रिया प्राप्त होण्यासाठी बराच काळ लागतो. यावली शहीद गावात जी राष्ट्रसंतांची जन्मभूमी आहे त्या गावातील लोकांनी लोकसहभागातून एक उपक्रम उभा केला. त्या उपक्रमाअंतर्गत त्यांनी एक अभ्यासिका सुरू केली. तिथे अद्ययावत पुस्तकं, आज तुम्ही जी व्हिज्युअल्स बघताय तिथे अद्ययावत पुस्तकं आहेत, बसण्यासाठी मोठी जागा आहे, फॅन्स, अगदी जसं शहरात असतं तशा प्रकारे ही अभ्यासिका आहे. परंतु ही अभ्यासिका उभी राहत असताना याच्या मागचा संघर्ष काय, याच्या मागची जी काय प्रक्रिया आहे, जे गावातील लोकांचे प्रयत्न आहेत ते किती मोलाचे होते, ते कशा प्रकारे ही अभ्यासिका नावरूपास आली आणि आज तिथून आतापर्यंत 4 विद्यार्थ्यांनी अगदी राज्याच्या ज्या वेगवेगळ्या पदांवरती ते कार्यरत आहेत सरकारी नोकरीमध्ये. तर ही जी आज ही अद्ययावत इमारत उभी आहे किंवा आज ह्या अद्ययावत सोयी उभ्या आहेत, याच्या मागची जी काय जे प्रयत्न आहेत, ज्या तळमळीने त्यांनी हे प्रयत्न केले, त्या प्रयत्नांना यश येईपर्यंतचे प्रयत्न कसे होते आणि ती प्रक्रिया कशी होती हे जाणून घेण्यासाठी या अभ्यासिकेचे जे अध्यक्ष आहेत संजयजी भोपळे यांच्यासोबत आपण जुडू आणि यांच्यासोबत जाणून घेऊ की तो प्रवास कसा होता. महाराष्ट्र माझाच्या कार्यक्रमात आपण जुडलात, सगळ्यात प्रथम आपले आभार. धन्यवाद सर. मला सांगा, ही जी आत्ता अद्ययावत अभ्यासिका आहे ही नेमकी तुमच्या डोक्यात कशी आली आणि ती संकल्पना काय होती, त्याच्या मागचे जे काय दुवे होते ते कोण होते, थोडंसं डिटेलमध्ये सांगाल. म्हणजे जे ग्रामीण भागात काही काम करू इच्छिता किंवा ग्रामीण भागात काही होत नाही ही ज्यांची बोंब आहे त्यांना यातून प्रेरणा मिळेल. ही अभ्यासिका सुरू करण्यामागे विद्यार्थ्याचा हा मोठा भाग होता की गाव पातळीवर जसं गावामधून आपण शहरामध्ये जातो, शहरामध्ये जात असताना आपला बराचसा वेळ यामध्ये निघून जातो. हा विद्यार्थ्यामध्ये कुठेतरी मनामध्ये एक हे निर्माण होती, चीड निर्माण होते, आपण त्याला चीड म्हणूया की माझा जो टाईम आहे तो शहराच्या अभ्यासिकेमध्ये जाऊन माझा एस टीमध्ये 2 तास परतीचे 2 तास असे 4 तास असे निघून जायचे आणि जे तिथं अभ्यासिका आहे ते पण आपण गावामध्ये निर्माण करू शकतो, ही संकल्पना आपल्या गावामध्ये रुजू शकतो. हा त्या म्हणजे सगळं विद्यार्थ्याचा ध्यास होता, ती कल्पनाशक्ती होती त्यामध्ये की आपणही या गावासाठी काहीतरी करून दाखवू, प्रॅक्टिकली करून दाखवू, थेरॉटिकली न करता नुसतं गाव पातळीवर आपण हा विचार मांडावा. मग यामागे जी संकल्पना होती, जी आज या पदावर लागलेल्या अधिकारी पदावर झाल्या शेख वसीम शेख गनी, ही त्यांची मूळ संकल्पना होती. त्यांनी ही मूळ संकल्पना रुजवली, त्यांनी ही संकल्पना या गावामध्ये राबवली आणि त्या संकल्पनेचं स्वरूप आज तुम्हाला इथे दिसत आहे. त्यांनी संकल्पना राबवली, त्यांनी एकाचा विचार स्वतःमध्ये न रुजवता प्रत्येकाच्या मनामध्ये तो विचार रुजवला आणि तो विचार रुजत असताना प्रत्येकाला सांगितलं त्यांनी की आपल्या गावामध्ये आपल्याला काहीतरी विद्यार्थ्यासाठी किंवा आपल्या येणारी जी पुढची पिढी आहे, जे आपल्याला इथं अवेलेबल झालं नाही ते पुढच्या पिढीसाठी आहे, तरी आपल्याला काहीतरी करता यावं ही त्यामागचा मनामध्ये ध्यास होता. मग आपण सर्व विद्यार्थ्यांनी गावामध्ये राहून प्रत्येकाला विचार विनिमय करून प्रत्येकाला सांगून एका ठिकाणी म्हणजे जसं आपण संविधान निर्माण व्हायच्या अगोदर जसं आपण एका सभा आयोजित केली होती आणि त्या सभेचं नाव होतं म्हणजे संविधान सभा असं नाव होतं. तसंच ह्या अभ्यासिका गठन करण्यामागं आम्ही सुरुवातीला सभा एक निर्माण केली, म्हणजे एक मीटिंग घेतली. त्याप्रकारे आपण छोट्या ह्याच्यात बोलू तर मीटिंग आयोजित केली. मीटिंग आयोजित केल्यानंतर आम्ही मग जन्मस्थानस्थळी
शहीद स्मारक जे भवन आहे, आता आपण आज 9 ऑगस्ट क्रांती दिन आहे, जे शहीद स्मारक भवन आहे त्यामध्ये पहिल्यांदा आम्ही मीटिंग घेतली होती. मी नव्हते त्यामध्ये, पण माझ्या अगोदर जे काही विद्यार्थी होते, बरेचसे विद्यार्थी होते, आता त्या यामध्ये नाही दिसणार, पण त्या विद्यार्थ्याचा त्यामध्ये खूप मोठा वाटा होता. त्यामध्ये ठरवलं की आपल्या गावासाठी आपल्याला कुठेतरी अभ्यासिका हे निर्माण झाली पाहिजे आणि आपण गावासाठी काहीतरी करावं. ही मीटिंग एका मीटिंगमध्ये पारणं हा विषयाने मांडला की काही विद्यार्थ्याचं नकारात्मक त्यामध्ये उत्तर आणि काही विद्यार्थ्याचा पॉझिटिव्ह विचार होता की आपण गावासाठी काहीतरी करू. पण काहीतरी असं म्हणलं की अभ्यास हे नसू शकते, म्हणजे कसं होणार का नाही होणार हा विचारही त्यामागे होता. कसं कुठली कार्य करत असताना पॉझिटिव्ह विचार आहे आणि निगेटिव्ह विचार आहे, त्यामध्ये आम्ही मग पॉझिटिव्ह विचार मात करून यावर शिक्कामोर्तब केला. मग आम्ही दुसरी मीटिंग मग जन्मस्थान जे आता आपण आत्ता चालू तिथून त्या ग्राउंडमध्ये आम्ही प्रत्येक वेळी सभा घ्यायचो. रविवारी प्रत्येक सभा घेत असताना आम्ही निर्णय केला की आपण एक अभ्यासिकेचं गठन केलं पाहिजे, की आपल्या गावात अभ्यासिका असली पाहिजे, की अभ्यासिकेची एक समिती असली पाहिजे, त्यामध्ये समिती असताना एक नेमणूक असली पाहिजे. मग त्यामध्ये निष्कर्ष होता की आपल्याला हे करत असताना वर्गणी मिळेल का नाही मिळेल, मग हॉल कुठे राहू, आपण ठिकाण कोणतं निर्माण करू, पुस्तकं कसे भेटणार, वर्गणी कशी भेटणार, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या म्हणजे डोक्यात येत होत्या त्यावेळेस. की मग ही अभ्यासिका करू तर विद्यार्थी आले पाहिजे. कसं आहे, कुठलीही कार्य केल्यानंतर त्यामध्ये श्रोतावर्ग असणं आवश्यक आहे. कुठलाही कार्यक्रम म्हटलं का त्यामध्ये सुद्धा स्वतः असणं आवश्यक आहे. तसंच आम्हाला वाटलं की इथं विद्यार्थी आले पाहिजे, नाही तर मग लोकांना आपण तयार करून लोकांना म्हणा तुम्ही केलं तरी खरी बा, पण इथं अजून विद्यार्थी नाही आहे, तुम्ही असंच केलं होतं का, हा एक प्रश्न निर्माण झाला होता आमच्यासमोर. मग आम्ही एक धाडस निर्माण केला की ह्या रविवार गेला तो रविवार निर्माण प्रत्येक रविवारी आम्ही एक निष्कर्ष काढला. मग एका रविवारी ठरवलं सर्व विद्यार्थी मित्रांनी की नाही आपल्याला ह्या दिवशी सुरुवात करायची आहे, जे काही होत असेल ते सुरुवात करायची. त्याही सुरुवात करण्याच्या अगोदर गावामधून एक लेखी निवेदन केलं होतं आम्ही. प्रत्येक म्हणजे गावातून सर्वांच्या सह्या घेतल्या होत्या की आपल्याला या ठिकाणी अभ्यासिका तयार करायची आहे. मग सर्व गावाला माहिती झालं की या गावात आपल्याला अभ्यासिका सुरू करायची आहे. या अगोदरच्या ज्या सरपंच होत्या अलकाताई दामले, त्यांचा खूप मोठा वाटा की त्यांनी आम्हाला जो हॉल उपलब्ध करून दिला, त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांच्यामुळे त्या एका ठरावामध्ये आम्हाला हॉल उपलब्ध करून दिला. त्यानंतर आम्ही मग इथं साहेबाला भेटलो. साहेबांना आम्हाला पॉझिटिव्ह विचार दिला की नाही तुम्ही काम करत आहे तर चांगलंच काम करत आहे. मग आम्ही त्याच्यावरही शिक्कामोर्तब केला. मग आम्हाला एका दिवशी असा ठराव केला की ह्या दिवशी आपण अभ्यासिकेची स्थापना करा. कुठलेही कार्य करत असताना तिची स्थापना असणं आवश्यक असते. मग आम्ही गाडगे महाराजाची पुण्यतिथीचा जो दिवस आहे 20 डिसेंबर, त्या दिवशी आम्ही मुहूर्त रोवला की ह्या दिवशी आम्हाला स्थापना करायची आहे. 4-5 मित्रमंडळी होती. इथं एवढं काही असं काही नियोजन नव्हतं, काहीच नव्हतं. फक्त एक चटई होती आपल्याला बसण्यासाठी, फक्त असे खाली ग्राउंड फ्लोअर बसण्यासाठी एक आम्हाला आसनपट्टी होती, चटई होती. त्यामध्ये सुरुवात केलो. त्यामध्ये सरपंच होत्या दामलेताई आणि त्यानंतर आमचे सचिव साहेब होते दिनेशजी मोहोड साहेब, त्यांनी आले या ठिकाणी. आम्ही त्या दिवशी कार्यक्रम आयोजित केला छोटा की आज या ठिकाणी अभ्यासिकेची सुरुवात झाली. त्या ठिकाणपासून आमची अभ्यासिका सुरुवात झाली. मग मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की आता सुरुवात तर केली आम्ही, पण हिचं विस्तार तर कसं करावं, नेमकं काय करावं. मग आम्हाला रोज प्रश्न पडत होता की नियोजन कसं असावं, काय असावं, याचे नियोजन काय असावं, याचे नियम काय असणं आवश्यक आहे. आम्ही मग एक स्टेप बाय स्टेप याची सुरुवात केली. त्यामध्ये मग आम्हाला खुर्चीचा प्रश्न पडला, फर्निचरचा प्रश्न पडला. त्याच्यावरती आपण जाऊ. पण मुळात ह्या प्रक्रिया सुरू असताना, म्हणजे हे विचार सुरू असताना जे गावातील लोक आहेत, जे तुम्ही विद्यार्थ्यांच्याबद्दल बोलताय, पण जी सिनियर मंडळी आहेत, जी वयस्क मंडळी आहेत, त्यांच्यातर्फे या प्रक्रियेमध्ये योगदान किती करण्यात आलं, त्यांनी आर्थिक किंवा बाकी जे वैचारिक योगदान आहे त्यांचं ते किती योगदान आहे या प्रक्रियेमध्ये? योगदान असं काही ते आपण 1% 100% नाही गिनत करू शकत, कारण की हा जो योगदानाचा भाग आहे अमूल्य आहे. मी त्याची गिनतीच करू शकत नाही, कारण की प्रत्येकानं आमचे जे सहयोगी आहे सुनील काका देशमुख, त्यांनी आम्हाला म्हणजे पाठीशी उभे राहून आम्हाला इथं ही अभ्यासिका उभारण्यामध्ये मदत केली आहे. आणि ते सहकार्य करताना सुरुवातीला आम्ही वर्गणीसाठी गावात फिरलो होतो. ते स्वतः आमच्यासोबत म्हणजे वर्गणीसाठी 1,000 रुपये आणि त्यांच्या माध्यमातूनही आम्हाला वर्गणी बरीचशी मिळून दिली. मग त्यांचासुद्धा आम्हाला बराचसा इथं उपलब्ध म्हणजे मदत भेटलेली आहे. आणि गावातून प्रत्येक जे गावात मंडळ आहे, हरिदासबाबा मंडळ असो, गुरुदेव सेवाश्रम मंडळ असो, की जन्मस्थान स्मृती मंडळ असो, किंवा पंचमुखी मंडळ असो, बाकी सगळे मंडळ असो, की गावातला प्रत्येक नागरिक असो, याकडे पाहण्याचा त्याचा विचार प्रत्येक वेळी पॉझिटिव्ह होता. कुठलंच नकारात्मक त्यांचा विचार नव्हता. की प्रत्येकाने आपल्या व्यक्तिगत सहकार्यातून आम्हाला इथं 1,000, 5,000, 10,000 रुपये
इथं ही अभ्यासिका उभारण्यामध्ये मदत केलेली आहे. गावामध्ये कुठलाही व्यक्ती असो त्यांनी भरपूर इथं मदत केली आहे की ही अभ्यासिका उभारण्यामध्ये. पुस्तकं, अभ्यासिकेत पुस्तकं फार महत्त्वाची आहेत. ग्रामीण भागात जागा अवेलेबल असते, परंतु अद्ययावत पुस्तकं, निवड पुस्तकं नाही तर अद्ययावत पुस्तकं, कारण स्पर्धा परीक्षेचा रोजचा क्रम जो आहे तो बदलतो आहे, क्वेश्चन्स बदलत आहे, घडामोडी बदलत आहेत. तर ह्या अद्ययावत पुस्तकांना तुम्हाला इथपर्यंत आता तुमच्याकडे 2 कपाटं 3 कपाटं भरून पुस्तकं आहेत. ही पुस्तकं आणण्याच्या मागची जे काय हात होते, ती प्रक्रिया कशी होती, त्याला कोणी सहाय्य केलं आपलं तुम्हाला, आणि ते सहाय्य करतानाही कुणी आर्थिक, कुणी काय त्याच्यात योगदान होतं? सुरुवातीला तर आमच्यापाशी काही कपाटाची व्यवस्था नाही. ती पुस्तक ठेवण्यासाठी प्रथमतः आम्हाला कपाटाची आवश्यकता होती. ती जन्मस्थान स्मृती मंडळाचे अध्यक्ष रामचंद्रजी कांडलकर यांनी आम्हाला हे कपाट उपलब्ध करून दिलं. आणि त्यामध्येच आम्ही जसं आता सांगितलं की आम्ही वर्गणी केली 1000 रुपयाची, जवळपास बरीचशी वर्गणी जवळ झाली पाहिजे. आमच्यापाशी 30-35 हजार उरले होते. त्या पुस्तकाच्या माध्यमातून आम्ही मग विचार केला की आपल्यासाठी वैयक्तिक पुस्तक असायला पाहिजे, जेणेकरून लगेच विद्यार्थ्याला ते उपलब्ध झाली पाहिजे आणि त्याचा तो बेनिफिट घेतला पाहिजे. मग आम्ही अकोल्याला जाऊन आमचे जे विद्यार्थी होते 3-4 जण ते अकोल्याला गेले आणि रात्री त्यांनी पुस्तक आणले. आम्हाला तो आनंद द्विगुणित झाला होता की अभ्यासिकेच्या आम्ही प्रथमतः असं करत आहे आणि हे पुस्तक या ठिकाणी त्या पैशाच्या स्वरूपात गावाच्या स्वरूपातले जे पैसे लोक वर्गणी गोळा करून, जे आमचे सहकारी होते, सुनील काका असो, मनोजदा असो, बाकी जे काही मंडळी असो, त्यांचे इतके सहकार्य लागले. कोणाची मी जरी नाव नाही घेत असं, त्यांची अनौपचारिक ते पद्धतीने इथं आम्हाला त्यांचे साथ मिळाली आहे. ध्येय काय आहे? स्पर्धा परीक्षा की स्पर्धा परीक्षा आणि एक प्रगत समाज, स्पर्धा परीक्षा, प्रगत समाज आणि वैचारिक क्षमता असलेला तरुण, काय तुमची यामागची भूमिका? जसं सांगितलं तुम्ही आता, एक युवकाची जी विचार क्षमता आहे हे अभ्यासिकेचं गठन करण्यामागं हेच कारण आहे की त्याला एकतर स्पर्धा परीक्षाच्या माध्यमातून त्याला नोकरीचं साधन मिळून तो आर्थिक तर होऊ शकतो, पण या अभ्यासिकेतना आल्यानंतर त्याचे आचार विचार, राहणमानाची पद्धत, समाजामध्ये वावरण्याची पद्धत हे सुद्धा बदलू शकते. हा त्यामागचा एक मोठा आमचा ध्यास होता, जेणेकरून आम्ही हे विद्यार्थीचं गठन केलं. आणि आमचा हा ध्यास आहे की जेणेकरून अजून ही अभ्यासिका कशी निर्माण करून आणि विद्यार्थ्याचे जे आजचे विचार आहे ते मॉडिफाय करून आजच्या पुस्तकाच्या माध्यमातून त्याचे विचार कसे प्रगल्भ करता येईल, हा आमचा ध्यास राहील. प्रक्रिया बदलतात, समाज पण बदलतो, पण त्यासाठी समाजातून आणि सर्वात महत्त्वाचं एकांकी नाही तर सर्व मिळून प्रयत्नांची गरज असते. यावली शहीद महाराजांची भूमी, तुकडोजी बाबांचा जन्म इथलाच, त्या भूमीतल्या तरुणांनी मोठ बांधली आणि आज त्या मोठीचं रूपांतर ह्या जे तुम्ही दृश्य पाहताय या इतक्या छान अभ्यासिकेत झालं. यांच्याकडे पुस्तक आहेत, तरुण शिकतोय, अभ्यास करतोय आणि या अभ्यासातून समाज पण घडेल आणि त्या तरुणांना ऑटोमॅटिकली आपली जागा निर्माण करण्यास एक बळ मिळेल आणि त्या बळाचं रूपांतर त्यांच्या उज्ज्वल भविष्यात होईल.